नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट आणि मोस्ट इम्पॉर्टंट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया कल्याण ज्वेलर्सबद्दल. तर मित्रांनो, कल्याण ज्वेलर्स एक्सपांड इट्स प्रेझेन्स इन महाराष्ट्र. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कल्याण ज्वेलर्स या कंपनीने महाराष्ट्रामध्ये आपला बिझनेस वाढवण्याकरिता पुण्यामध्ये या लोकेशनवर आपला न्यू शोरूम लॉन्च केला आहे आणि अशा प्रकारे कल्याण ज्वेलर्सचे महाराष्ट्रामध्ये टोटल 30 शोरूम्स झाले आहे, ज्यामुळे कल्याण ज्वेलर्सचा महाराष्ट्रामध्ये आपला बिझनेस अजून मजबूत झाला आहे आणि याच अपडेटमुळे कल्याण ज्वेलर्स ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट अपडेट आहे मित्रांनो बिर्ला ग्रुपच्या दिग्गज कंपनी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडवर. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट कमिशन्स 1.8 MTPA ॲडिशनल कॅपॅसिटी बूस्ट ग्लोबल सिमेंट कॅपॅसिटी टू 194.06 MTPA. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बिर्ला ग्रुपची दिग्गज कंपनी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडने 1.8 MTPA म्हणजे मिलियन टन्स पर एनमची टोटल कॅपॅसिटी ॲड केली आहे, ज्यामधली 0.6% मिलियन टन्स पर एनमची कॅपॅसिटी महाराष्ट्राच्या धुळे येथे ॲड केली आहे आणि 1.2 मिलियन टन्स पर एनमची कॅपॅसिटी राजस्थानच्या या लोकेशनवर ॲड केली आहे आणि यानंतर अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडची टोटल डोमेस्टिक ग्रे सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी वाढून पोहोचली आहे 188.66 मिलियन टन्स पर एनम पर्यंत आणि याच अपडेटमुळे अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अस्त्रा मायक्रोवेव्ह आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अस्त्रा मायक्रोवेव्ह साइन MOU विथ भारत इलेक्ट्रॉनिक्स टू जॉईंटली डेव्हलप ॲडव्हान्स डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अस्त्रा मायक्रोवेव्ह प्रोडक्ट्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे आणि या MOUच्या अंडर या दोन्ही कंपन्या डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स आणि एरोस्पेस ॲप्लिकेशन्ससाठी ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक मॉड्यूल्स सबसिस्टम्स आणि कंप्लीट सबसिस्टम्सचे डिझाईन डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे आणि याच अपडेटमुळे अस्त्रा मायक्रोवेव्ह प्रोडक्ट्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या दोन्ही कंपन्या फोकसमध्ये आलेल्या आहे. चला आता बोलूया अंबुजा सिमेंट ACC आणि ओरिएंट सिमेंटबद्दल. तर मित्रांनो, अंबुजा सिमेंट शेअर जंप आफ्टर बोर्ड अप्रूव्ज मेजर मर्जर विथ ACC अँड ओरिएंट सिमेंट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अंबुजा सिमेंट्स लिमिटेड या कंपनीच्या बोर्डने मंजुरी दिली आहे ACC आणि ओरिएंट सिमेंटचे आपल्या पॅरेंट कंपनी अंबुजा सिमेंट लिमिटेडमध्ये मर्ज करण्यासाठी. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की हा मर्जर नेक्स्ट इयरमध्ये कंप्लीट होईल आणि मित्रांनो, या मर्जर नंतर ACC या कंपनीच्या शेअर होल्डरला अंबुजा सिमेंटचे 328 इक्विटी शेअर मिळेल. जर ACCच्या शेअर होल्डरजवळ ACCचे 100 शेअर असेल तर, आणि हे शेअर मिळणार आहे मर्जर नंतर. तसेच मर्जर नंतर जर ओरिएंट सिमेंट या कंपनीच्या शेअर होल्डरजवळ जर ओरिएंट सिमेंटचे 100 शेअर असेल तर त्यांना अंबुजा सिमेंटचे 33 इक्विटी शेअर मिळेल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ACC, अंबुजा सिमेंट आणि ओरिएंट सिमेंट या 3 कंपन्या फोकसमध्ये आलेल्या आहे. चला आता बोलूया इंडियाच्या पेंट सेक्टरमध्ये दुसरी सर्वात मोठी कंपनी बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, UK पेंट्स टू ॲक्वायर ॲडिशनल 14.48% स्टेक इन बर्जर पेंट्स वाया इंटरनल रिस्ट्रक्चरिंग. तर मित्रांनो,
बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर ग्रुपच्या मेंबर असलेले UK पेंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेडमध्ये ॲडिशनल 14.48% हिस्सेदारी खरेदी करणार आहे आणि यानंतर UK पेंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जे बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेडचे प्रमोटर ग्रुपचे पार्ट आहे त्यांची हिस्सेदारी वाढून होऊन जाईल. ही हिस्सेदारी ॲक्वायर केल्यानंतर 64.57% आणि याच अपडेटमुळे बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली होती. चला आता बोलूया IRFC बद्दल म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो IRFC साइन ₹9,821 कोटी रुपी लोन ॲग्रीमेंट विथ DFCCI टू रिफायनान्स वर्ल्ड बँक डेप्ट. तर मित्रांनो IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने DFCCIL सोबत 9,821 कोटी रुपयांचा लोन ॲग्रीमेंट साईन केला आहे. कशासाठी? टू रिफायनान्स वर्ल्ड बँक डेप्ट. आणि मित्रांनो या जबरदस्त अपडेटमुळे IRFC ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो BDL इन फोकस इंडिया कंप्लीट्स यूजर ट्रायल्स ऑफ नेक्स्ट जनरेशन आकाश मिसाईल गव्हर्नमेंट कन्फर्म्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो स्वतः गव्हर्नमेंटने कन्फर्म केले की DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने नेक्स्ट जनरेशन आकाश एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीमचे यूजर इव्हॅल्युएशन ट्रायल्स सक्सेसफुली कंप्लीट केले आहे आणि याच अपडेटमुळे भारत डायनेमिक्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो मॅझगॉन डॉक टार्गेट ₹1,00,000 कोटी ऑर्डर बुक बाय फायनान्शियल इयर 2026. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या कंपनीच्या डायरेक्टर ऑफ फायनान्स रुचिर अगरवाल यांनी सांगितले की कंपनीचा टार्गेट आहे फायनान्शियल इयर 2026 एंड होईपर्यंत 1,00,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा ऑर्डर बुक अचीव करण्याचा. आणि मित्रांनो 30 सप्टेंबर 2025च्या डेटानुसार मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा ऑर्डर बुक होता 27,400 कोटी रुपये. आणि मित्रांनो याच जबरदस्त ऑर्डर बुकच्या टार्गेटमुळे मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टायटन कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो टायटन एंटर्स लॅब ग्रोन डायमंड ज्वेलरी मार्केट विथ बी ऑन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो टायटन कंपनी लिमिटेड या कंपनीने लॅब ग्रोन डायमंड ज्वेलरी मार्केटमध्ये एंट्री करण्याची घोषणा केली आहे. आणि मित्रांनो याकरिता टायटन कंपनी लिमिटेड ही कंपनी आपल्या लॅब ग्रोन डायमंड ज्वेलरी लॉन्च करणार आहे बी ऑन या ब्रँडच्या अंडर. आणि मित्रांनो कंपनीचा टार्गेट आहे अफोर्डेबल डायमंड अल्टरनेटिव्हसाठी. हा एक महत्त्वाचा पाऊल टायटन कंपनी लिमिटेड या कंपनीने उचलला आहे आणि याच अपडेटमुळे टायटन कंपनी लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.